रामकृष्ण हरी. बुद्धी कळोनी ही चराचर सृष्टी, हाची वही वाटी संपूर्णत्वे. ऐसी परब्रह्मी महाशून्य देखा, वाढत आहे शाखा संकल्पाची. म्हणून सर्वथा संकल्प केवळ, हाची असे मूळ प्रपंचासी. ऐसी मुक्ता फळे पडता बाहेर, त्याही वरी जोर करोनिया. म्हणते आणिक तुझे कोणी तेथ, दिसता पंडित तुम्ही मोठे. जरी का देखावी संकल्पाची शय्या, परब्रह्माची या शेजघरी. तरी सांख्याची जी अनादि प्रकृती, नये मानू का ती परब्रह्मी. परी नव्हे तैसे म्हणून या कामी, नका बोलू तुम्ही काही एक. अहो क्षेत्राचा या निर्णय जो साच, सांगू तो आम्हीच ऐका आता. तरी आकाशात ढगा माझी पाणी, ठेविले भरोनी कोणी सांगा. सांगा अंतराळी दिव्यतारा गण, आधांतरी कोण धरी कैसा. किंवा आकाशाचे छत हे विस्तीर्ण, धरिले ताणून केव्हा कोणी. ना तरी पवन कोणाच्या आज्ञेत, राहून सतत वाहत असे. अहो अंग भरी रोम कोण पेरी, सांगा कोण भरी सागराते. सांगा कोण पाडी पर्जन्याच्या धारा, खेळ हा तो सारा स्वाभाविक. तैसे क्षेत्र झाले स्वभावे निर्माण, नवे हे वतन कोणाचेही. वाहेल जो याते तया ते सफळ, होतसे निष्फळ आणि कांसी. तव तुझे कोणी बोलती क्षोभून, मानावे प्रमाण जरी तुम्हा. तरी एकलाच काळ कैसा मग, घेई उपभोग क्षेत्राचा या. काळाचा तडाखा ऐसा दुर्निवार, महाभयंकर देखोनीही. स्वमताभिमानी आपुलाल्या मती, तैसा भर देती आवेशाने. सिंहाची आदरी सारिखा अघोर, काळ हा साचार जाणोनीही. स्वमतेच केली बडबड फोल, तरी का पडेल पुरी तेथे. राहे एकाएकी मिठी देऊन या, महाकल्पाची या पलीकडे. सत्यलोकरूपी हत्तीसही धाक, दावीच पराक मारो नितो. काळरूपी सिंह सर्ग रूपदानी, संचार करोनी एकाएकी. अष्टदिग्गजांचे आणि लोकपाळा, संहारी सकळा वारंवार. अहो काळाची या वाऱ्या सरीसेच, होऊन यासाच शक्तिहीन. जन्म मृत्यूची या पडोनी खाचेत, राहती बोवत जीव पशु. विश्वकार रूपी कुंजारा लागून, ठेविले धरून जया माझी. तो हा काळरूप सिंहाचा चवडा, विस्तीर्ण केवळा न्याहाळापा. म्हणून काळाची क्षेत्रावरी सत्ता, प्रमाण सर्वथा हाची बोल. नाना मतभेद ऐसे धनंजया, देह क्षेत्राची या निर्णयार्थी. एकांती वैसोन नैमिषारण्यात, शिष्यांसमेत ऋषीजने. क्षेत्र निर्णयार्थ चर्चा केली किती, याची साक्ष देती पुराणेही. अनुष्ठुभादिक छंदा माझी केली, छंदा माझी साची. असे चर्चा याची ज्या ज्या ग्रंथी, अभिमाने त्या त्या ग्रंथांचा आधार. घेती थोर थोर अजूनही, ऋग्वेदामधील बृहत्सामसूत्र. असे जे पवित्र ज्ञानदृष्ट्या, तयासी क्षेत्र देहरूपी भले. नाही अकळले सर्वथा हे, नाना युक्तियुक्त प्रकांड पंडिती. खर्च केली मती याची साठी, परी एवढे हे आमुक्याचे साच. नाही कळलेच ऐसे कोणा. आता यावरी हे क्षेत्र असे जैसे, साध्यंतगातैसे सांगू तुझ. पंचमहाभूते आणि अहंकार, दशक साचार इंद्रियांचा. मन बुद्धी तेवी अव्यक्त आणि दशक ही एक विषयांचा. इच्छा द्वेष तैसे सुख दुःख येत, चेतना संघात आणि त्रुटी. ऐसी दाखवोनी 36 तत्वे, क्षेत्र हे आघवे स्पष्ट केले. आता महाभूते इंद्रिये विषय, इत्यादिक काय कैसी कोड. वेगळाने पण सर्वही एक सांगेन ते ऐक धनंजया. पृथ्वी आप तेज वायू व्योम हीच, महाभूते पास जाण येथे. अमावस्यादिनी चंद्र जैसा गुप्त, किंवा जागृतीत स्वप्न जैसे. ना तरी लहान बालकाचे ठाई, लपोनिया राही यौवनत्व. किंवा अप्रफुल्ल कळी माझी भला, सुगंध राहिला दडोनिया. काय सांगू फार अग्नी जैसा काष्ठी, तैसा जो कापोटी प्रकृतीच्या. किंवा हाडी ज्वर व्हावया प्रकट, कुपथ्याची वाट पाहे जैसा. मग ते होताच देह एकाएकी, व्यापून तो टाकी अंतर्बाह्य.
तैसी पाचांची ही पडोनिया काठ, होताची प्रकट देहाकार, तया देहासी जो नाचवी चौफेर, तोची अहंकार ऐसे जाण, बुद्धीची लक्षणे सांगू आता तुझ, म्हणे यदुराज ऐक पार्था, कामाची आबाळे इंद्रियांच्या वृत्ती, बिडवनियाने येती विषयांशी, जे तेव्हा जीवासी जे लाभे सुख दुःख, तयाचा विवेक करी जी का, पुण्य आणि पाप सुख आणि दुःख, शुद्धाशुद्ध देख निवडीची, सुख आणि दुःख शुद्धाशुद्ध देख निवडीची, अधम उत्तम तेवीस सान थोर, कळे हे साचार जिच्या योगे पार्था जीवा लागी देख, होतसे पारख विषयांची, तेज तत्वाची या उत्पत्तीचे स्थान, आणि सत्वगुण वाढवी जी, आत्मया जीवाचा संबंध जी दावी, पार्थाती आघवी बुद्धी जाण, अव्यक्ताची खूण सांगतसे आता, ऐक बुद्धिमंता धनंजया, प्रकृती म्हणून वर्णी सांख्य मत, तीच गा अव्यक्त जाण येथे, सांगितली पूर्वी तुझ द्विविध जी, त्यातील जी तुझी जीवभूता, धनंजया त्याच परा प्रकृतीते, नाव दिले येथे अव्यक्त हे, संपोनिया रात्र उजाडता दिन, लोपे तारा गण आकाशात, किंवा जैसे सर्व लोकांचे व्यापार, थांबती साचार अस्तमानी. जय जय रघुवीर समर्थ.